औरंगाबादमधून एक महत्त्वाची बातमी येते। एका लिपिकाच्या जाचाला कंटाळून 12वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याचं कळतंय। सिल्लोड इथल्या उंडण गावची घटना घडलेली आहे। लग्नासाठी हा आरोपी लिपिक संजय घुगरे या मुलीला सतत ब्लॅकमेल करत होता। अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची त्यानं धमकी दिली होती। सेंड ऑफच्या दिवशीच या मुलीनं गळफास घेतल्याचं कळतंय आणि आरोपी संजय घुगरेला आता अटक करण्यात आलेली आहे। अत्यंत गंभीर अशी ही बाब म्हणायला हवी। औरंगाबादमधून आलेली सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, खूपच गंभीर अशी ही बाब म्हणायला हवी। एका मुलीनं आत्महत्या करणं ही खूपच आपण म्हणू शकतो की दुःखद निश्चितच बातमी आहे। निश्चित रेणुका, धक्कादायक आहे हा प्रकार जो आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील उंडण गावचा आहे। ही आत्महत्या केलेली मुलगी सिल्लोडला 12वीला शिकत होती आणि दुसऱ्या खाजगी महाविद्यालयामध्ये लिपिक असलेला हा जो आहे संजय घुगरे हा गेल्या अनेक दिवसांपासून या मुलीला त्रास देत होता। बसमध्ये जाता येता तिला धमक्या देत होता। अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्यासाठीची धमकी तिला देत होता, ब्लॅकमेल करत होता। त्याची मागणी होती त्या मुलीने त्याच्याशी लग्न करावं, तिने जर लग्न नाही केलं तर तिला तो सोशल मीडियावर बदनाम करेल, अशा गेल्या अनेक दिवसांपासून तो तिला त्रास देतात। त्या मुलीने घरी पण सांगितलं होतं। त्या संजय घुगरेला मुलीच्या घरच्यांनी समज काढली होती, मात्र तो काही समजायच्या तयारीत नव्हता। आणि काल आपल्याला माहित आहे 12वीच्या मुलांचे आता सेंड ऑफ चालू आहेत। काल सिल्लोडमध्ये मयत मुलीच्या कॉलेजमध्ये सेंड ऑफचा कार्यक्रम होता, मात्र त्या मुलीने काल आत्महत्या केली कारण संजय घुगरेंनी काल तिला पुन्हा धमकी दिली होती। त्यामुळे या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांसमोर आंदोलनाचा इशारा दिला कारण सगळ्यांना माहित होते की हा मुलगा जो आहे आरोपी तिला त्रास देत होता। त्यानंतर पोलिसांनी त्या संजय घुगरेला अटक केलेली आहे। आता पोलीस पुढील तपास करतात। धन्यवाद सिद्धार्थ, या सगळ्या अपडेटबद्दल। अत्यंत धक्कादायक बाब आपण बघतोय, औरंगाबादमधून ही बातमी आली आहे।